तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःला जखमी करून घेतल्याची घटना समोर आल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे। काल रात्री प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अहिल्यानगर येथील सातळकर लोटस रुग्णालयात तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप आणि अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। डॉक्टर हर्षवर्धन तन्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराजांची प्रकृती आता स्थिर असून संसर्ग टाळण्यासाठी भक्तांनी भेटीसाठी गर्दी करू नये, तर लवकरच बरा होऊन भक्तांच्या भेटीला येणार असल्याचे आदिनाथ महाराजांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। त्यांना पुढील 5 ते 6 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे। काल सुमारे 8-8:30 आदिनाथ महाराजजी आमच्याकडे इथे साताळकर लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर इथे आले। जेव्हा ते आले तेव्हा परिस्थिती गंभीर होती, रक्तस्राव खूप झाला होता आणि थोडं बीपी फ्लक्च्युएशन्स पण होत्या आणि ॲक्टिव्ह रक्तस्राव म्हणजे ब्लड लॉस होत होता। आल्यानंतर आम्ही इथे त्यांना प्राथमिक उपचार केले, ICUमध्ये भरती करून घेतलं। संबंधित सगळ्या आम्ही चाचण्या करून इमर्जन्सी ऑपरेशन प्लॅन केलं। ऑपरेशन एक साधारण सुमारे 1.5-2 तास चाललं। त्यांच्यावरची शस्त्रक्रिया अगदी छानरीत्या पार पडली गेली आणि जी काय दुखापत झाली होती, ॲक्सिडेंटल इंजुरी जी काय होती, तर त्याच्यामध्ये आपण रक्तस्राव पूर्णपणे स्टॉप केला, त्यांना स्टेबलाइज केलं। आता महाराजांची परिस्थिती अगदी चांगली आहे। आज सकाळी जो आम्ही राऊंड घेतला त्यांचा, तर त्यामध्ये त्यांचं ब्रेकफास्ट पण छानरीत्या ते करत होते। त्यांना कुठलीही दुखापत नव्हती, कुठेही रक्तस्राव होत नव्हता आणि त्यांचे व्हायटल्स पण एकदम स्टेबल आहेत। डिस्चार्ज एक साधारण 5 ते 6 दिवस तरी ते आता ॲडमिट राहतील। आपण अँटीबायोटिक्स देतोय त्यांना, आपल्याला डेली ड्रेसिंग्स करायला लागणार आहेत आणि एक रिकव्हरी टाईम जर आपण यामध्ये बघितलं तर साधारण एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागेल यांना, तेव्हा सक्त आरामाची गरज राहील। आणि एक विनंती राहील हॉस्पिटलच्या प्रशासनाकडनं, आमच्या सगळ्यांकडनं, की जे काही भक्तगण आहेत, श्रद्धाने आपण येत आहात इथे, पण मी सांगू इच्छितो की महाराजांची प्रकृती अगदी स्टेबल आहे, एकदमच स्टेबल आहेत महाराज। तर कृपा करून गर्दी करू नये, जेणेकरून क्रॉस इन्फेक्शन्सची पण आम्हाला भीती असते, आम्हाला ते पण बघायचं आहे की त्यांची आपल्याला पूर्ण देखभाल घ्यायची व्यवस्था। आम्ही जेव्हा काल साताळकर हॉस्पिटलमध्ये लोटस या ठिकाणी आलो तेव्हा तब्येत नाजूक होती, परंतु साताळकर लोटस हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तब्येत एकदम व्यवस्थित आहे आणि हर्षवर्धन डॉक्टर साहेबांनी अतिशय दक्षतापूर्वक, काळजीपूर्वक हाताळलेलं आहे आणि तमाम भाविकांच्या, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, श्री गुरु नारायण महाराजांच्या आशीर्वादाने, सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादाने, भाऊबाबांच्या आशीर्वादाने मी अगदी व्यवस्थित आहे। तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे, जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे। काही काळजी करू नका, लवकरच मी व्यवस्थित चांगला होतोय आणि तुमच्यात येतोय।